इराण सोबतचं युद्ध हे फक्त इराणसाठी नसून ते भारताची प्रगती रोखण्यासाठी आहे. हे मी म्हणत नाहीये, तर हे विधान आहे अब्दुल माजिद हकीम इलाही यांचं. आणि हे अब्दुल माजिद कोणी साधेसुधे व्यक्तिमत्व नाही, तर इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे विशेष प्रतिनिधी आहेत. अब्दुल माजिद यांच्या या विधानानं नुसता आंतरराष्ट्रीय संबंधांनाच नाही, तर अनेक प्रश्नांना नव्यानं जन्म दिलाय. पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की काय म्हणालेत अब्दुल माजिद. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अब्दुल माजिद यांच्या विधानानं फक्त काही प्रश्नांना जन्म दिला नाही, तर अनेक शक्यतांना देखील नव्यानं जन्म दिला. एकतर सगळ्यात महत्वाचं की इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे. त्यामुळं उगीचच पाट्या टाकायच्या म्हणून अब्दुल माजिद हे काही फेकणार नाहीत, हेही खरं आहे. त्यांच्या म्हणण्यामागील मतितार्थ समजून घेण्याअगोदर आपण ते नक्की काय म्हणालेत हे पाहूया. एका भारतीय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, इराणवर अमेरिकेनं केलेला हल्ला हा फक्त इराणपुरता मर्यादित नाहीये, तर आमच्या सूत्रांनुसार इराण नंतर अमेरिकेचा मोर्चा हा भारत, चीन, रशिया अशा देशांकडे असेल. याचं महत्वाचं कारण म्हणजे चीन, रशिया आणि भारत हे तीनही देश आंतरराष्ट्रीय पातळीवर ताकदवान देश म्हणून ओळखले जातात. अमेरिकेला जगात स्वतःला एकमेव महासत्ता म्हणून ओळख निर्माण करायची आहे. त्यांना या ओळखीत कुणीही भागीदार नकोय. त्यासाठी आपले वर्चस्व जगावर अबाधित राहावेत म्हणून ते युद्धाची कारणं शोधतायत. या युद्धात अमेरिका आणि इस्रायलच आमच्यावर हल्ले करत आहेत आणि आमच्या नागरिकांवर बॉम्ब टाकत आहेत. आम्ही फक्त स्वतःचा बचाव करत आहोत. हे युद्ध इराणनं सुरू केलेलं नाहीये. या क्षणी हे युद्ध थांबावं अशी आशा आम्ही करतो, मात्र ते आमच्या हातात नाही. ते इस्रायल आणि अमेरिका यांच्या हातातच आहे. त्यांनीच ते थांबवायला हवं. आता मुलाखतीमधील इराण आणि त्यांचं युद्ध हे दोन देश आपण बाजूला ठेवू आणि फक्त भारत, चीन, रशिया यांच्या अनुषंगानं जे विधान त्यांनी केले त्यावर लक्ष देऊ. गेल्या काही कालावधीत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रतिमेला धक्का बसेल असे अनेक निर्णय घेतले आणि दुर्दैवानं भारतीय नेतृत्वानं त्याबद्दल सकार शब्दाचाही विरोध न करता त्यावर मान डोलावली. सुरुवातीला ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 26% टॅरिफ लावला होता, जो नंतर त्यांनी 18% आणला. भारतीय सौर उत्पादनांवर तर त्यांनी 126% टॅरिफ लावण्याची घोषणा केलेली. ज्यानंतर अमेरिकेतच असंतोष उफाळून आलेला. पुढं हे प्रकरण अमेरिकन कोर्टात गेलं, कोर्टानं फटकारलं आणि मग पुन्हा टॅरिफ कमी केले गेले. थोडक्यात बेकायदेशीरपणे स्वतःचा अहंभाव जोपासण्यासाठी ट्रम्प यांनी हे टॅरिफ लावले होते. आता हे टॅरिफ ट्रम्प यांनी भारतावर का लावली याची कारणं देखील बघूयात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्याच एका अहवालानुसार जर जागतिक जीडीपीचा विचार केला तर अमेरिकेच्या तुलनेत भारत आणि चीन यांचं एकत्रित योगदान हे निर्णायक ठरतंय आणि जागतिक जीडीपी मध्ये मोठा हिस्सा हा आशियाकडून जातो. त्यामुळं इतके दिवस स्वतःला जगाचे मालक समजणाऱ्या अमेरिकेला आपण एकटे फार काळ बॉस राहू शकत नाही याची जाणीव झाली असावी आणि त्यातूनच ट्रम्प यांनी भारतावर राक्षसी कर लावले. बऱ्याच सगळ्यात विनोदाचा भाग हा आहे की भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि म्हणून भारत हा युक्रेन विरुद्धच्या लढाईत रशियाला मदत करतोय. हे चालू राहिलं तर अमेरिका भारताविरुद्ध ठाम भूमिका घेईल असं म्हणत ट्रम्प यांनी भारताला भीती घातलेली, जी पुढे टॅरिफ वाढवण्यापर्यंत गेली होती. मात्र याच अमेरिकेनं इस्रायलच्या मदतीनं इराणवर केलेल्या पहिल्याच दिवशीच्या हल्ल्यात 165 निरपराध शाळकरी मुलींचा बळी गेला होता. खरं यातून आपल्याला हा प्रश्न पडतो की ट्रम्प भारतालाच दडपतो, चीनला का नाही दाबत? कारण चीन हा रशियाचा सगळ्यात मोठा कच्च्या तेलाचा खरेदीदार आहे आणि सोबत कोळशाचा देखील. जवळपास 44% कोळसा आणि 47% कच्चे तेल हे चीन एकटा खरेदी करतो. ट्रम्प यांची ही इच्छा आहे की चीनला दाबावं, मात्र त्यांचा नाईलाज देखील आहे. कर वाढवण्याची खेळी त्यांनी चीन सोबत खेळण्याचाही प्रयत्न केला होता. नाही असं नाही, पण मापातच. याचं कारण म्हणजे अगदीच उदाहरण देऊन सांगायचं झालं तर आता अब्दुल माजिद यांच्या मुलाखतीनंतर विक्टर गाओ यांचा एक व्हिडिओ Instagramवर पुन्हा व्हायरल होतो. त्यात ते काय म्हणाले होते हे पाहण्याअगोदर विक्टर गाओ हे कोण आहेत ते पाहूयात. तर विक्टर गाओ हे चीनमधील सेंटर फॉर चायना अँड ग्लोबलायझेशन या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सोबत सुचो विद्यापीठात ते आंतरराष्ट्रीय संबंधांचे तज्ज्ञ आहेत आणि चीनमधील एक इंटेलेक्च्युअल, राजकीय आणि वजनदार व्यक्तिमत्व देखील आहे. तर विक्टर गाओ एका कार्यक्रमात म्हणतात, तुम्ही जर चीनवर न्यूक्लिअर युद्ध लादण्याचा प्रयत्न केलात
तर आम्ही न्यूक्लिअर युद्धामधून तुम्हाला अक्षरशः पुसून टाकू. तुम्ही चीनला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलात, तर चीन तुम्हालाच उद्ध्वस्त करून टाकेल. चीनची पॉलिसी एकदम साधी आहे. चीन कधीही स्वतःहून पहिल्यांदा हल्ला करत नाही. मात्र चीन कधीच दुसऱ्यांदा हल्ला करण्याची संधी देखील देत नाही, हेही तितकंच खरं आहे. चीन हे एकमेव राष्ट्र आहे ज्याच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहेत. चीनचे बॅलिस्टिक मिसाईल्स हे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात मोजून 20 मिनिटात पोहोचू शकतात आणि कुठल्याही अडथळ्यांशिवाय आपलं लक्ष भेदू शकतात. यातून वॉशिंग्टननं योग्य तो इशारा समजून घ्यावा अशी अपेक्षा आहे. आता पुन्हा भारत वर्सेस अमेरिकेकडे पाहूया. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं पाकिस्तानवर बदला घेण्यासाठी हल्ला केला होता. मात्र तेव्हाही अमेरिकेनं भारताला धमकावत हल्ले थांबवण्याचा इशारा दिलेला आणि कहर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा वारंवार उल्लेख करत मी सांगितलं म्हणून त्यांना ऐकावं लागलं असं म्हणत भारताची प्रतिमा अमेरिकेसमोर एका मांडलिक राष्ट्रासारखी प्रेझेंट केली. सोबतच इंजिनियर, डॉक्टर, डेटा सायंटिस्ट आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक हे नोकरीसाठी जातात. त्यांच्यासाठी असणाऱ्या H-1B या व्हिसावरील शुल्क देखील 88 लाखांवर नेलेलं. जेव्हा की ट्रम्प यांना कल्पना होती की यामुळे सर्वाधिक प्रभाव भारतीयांवर पडेल. ट्रम्प यांचे असे अनेक निर्णय हे भारताच्या विरोधात होते. दुर्दैवानं त्या विरोधात भारतीय नेतृत्वानं अगदी सहज शरणागती पत्करली असं म्हणावं लागेल. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? अब्दुल मजीद हाकीम यांच्या विधानाबद्दल तुमची मतं काय आहेत? अमेरिका खरोखरच भारताला दाबण्याचा प्रयत्न करत आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.